येईल का जुळून नाते? मन भावना शरीरही एक झाले या क्षणी. इथून पुढे आदित्य. दिव्या फक्त त्याचं नाव घेत होती. तिने आदित्यचे केस घट्ट पकडले होते आपल्या हातात. त्यालाही आता कसलंच भान नव्हतं. हरवून गेला होता तिच्यात. तिची नशा त्याच्या तनामनावर चढली होती. दिव्याचं त्याचं नाव घेणं त्याला अजूनच आवेगात आणत होतं. आज इतक्या दिवसांच्या मुक्या भावना मुक्त झाल्या होत्या. तीही त्याच्यात गुंतली होती. हरवून गेली त्याच्या जादूने. उंच शिखरावर चढली होती त्याच्यासोबत. अनेक भावनांचा कल्लोळ झाला होता. गाल आरक्त झाले होते आणि श्वास तिचे राहिलेच नव्हते. ते आदित्यचा जप करत होते. मन फक्त त्याचाच विचार करत होतं. ही वेळावून टाकणारी रात्र सरूच नये असं वाटत होतं दोघांना. हे अतीव आनंद देणारे सुख तिला आणि त्यालाही हवंच होतं पुन्हा पुन्हा. अगदी दमून गेले दोघं. तेव्हा कधी झोप लागली त्यांना कळलंच नव्हतं. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा दिव्याला थोडा त्रास जाणवत होता. आज त्याच्या पोटावर तिचे पाय नव्हते, तर अख्खा आदित्यच तिच्यावर रेलून झोपला होता. बिचारीला हालायलाही जागा नव्हती. तिचं स्वतःकडे लक्षच नव्हतं. तिला जास्त वेळ तसं राहता येईना. तेव्हा तिने हालचाल केली. तसा आदित्य जागा झाला. तो बाजूला झाला तसं तिचे डोळेच मोठे झाले. तिने स्वतःला बघितलं होतं. लगेच तिने बाजूची चादर अंगावर घेतली. दिव्या, सगळं झालंय बघून. अगदी मन भरून. आता लाजून आणि चादर घेऊन का उपयोग? काय झाकून ठेवणार? आदित्य असं म्हणाला आणि तिच्याकडे मिश्किल बघून हसला. तसं दिव्याने त्याला चापट मारली. आदित्य, जा तुम्ही. दिव्या रागात म्हणाली. हो जातोय, पण तुझ्यासोबत फक्त. दिव्या सावकाशी दोघं मिळून आंघोळ करू. तो असं म्हणाला. ते अजूनच ओशाळले. आदित्य, नाही हा, तुम्हीच जा. मी नाही आंघोळ करणार. मी नाही येणार. ती नाक फुलवत म्हणाली. त्याने गरम पाणी दिव्यासाठी काढलं आणि तिची बाजूला चादर करत तिला उचललं. तिला राग येत होता. सगळीकडे आपलंच खरं करतो. काल ती दमली होती. तिला आता उठायलाही वाटत नव्हतं. त्यात हा सतावत होता. तिने त्याच्या खांद्यावर आपल्या हाताने पुन्हा चापट मारायला सुरुवात केली. आदित्यनेही तरीही न थांबता तिला बाथरूममध्ये नेलंच आणि गरम पाण्यात सोडलं. तिच्या दुखणाऱ्या कमरेला आराम वाटला. बरं वाटलं, कारण अंग पूर्ण दुखत होतं तिचं. तिने त्याच्याकडे बघण्याचं टाळलं. पण जेव्हा बाथटबमध्ये त्याने पाय ठेवला तेव्हा मात्र तिचे डोळे पुन्हा मोठेच झाले. बघू नको तशी, मलाही आंघोळ करायची आहे, तीही तुझ्यासोबत. कसं वाटतं हे अनुभवायचं आहे. आता तो पूर्ण आतमध्ये येत म्हणाला. ती अजूनही बाजूला सरकली नव्हती. अगदी मधोमध होती. त्याने तिला हाताने थोडं पुढे केलं आणि स्वतः तिच्या बाजूला आडवा झाला. दिव्यालाही हे कसं तरीच वाटत होतं, पण आदित्यला हे खूप भारी वाटत होतं. त्याने दिव्याकडे तोंड करून आपले हात तिच्या भोवती गुंडाळले. आदित्य, मला कसं तरीच वाटतंय, तुम्ही सोडा मला. ती उठायचा प्रयत्न करत म्हणाली. दिव, माय वाईल्ड कॅट, हे खरंच खूप छान आहे. मला खूप असं मज्जा येत आहे. तू थोडा वेळ राहिलीस की तुलाही बरं वाटेल. त्याने तिलाच समजावलं, पण दिव्या काही ऐकली नाही. ती शेवटी बाहेर पडलीच तिथून. नाकावर राग दिसत होता. असं करतात का? दिव्याने रागाने विचारलं. हो, आमच्यात असंच करतात. तुमच्यात कसं करतात? आदित्यने भुवया उडवत विचारलं. तशी दिव्या जास्तच रागात आली.
ती आदित्यला काहीतरी मारायला शोधत होती की तिच्या हातात पाण्याचा पाईप लागला. थंड पाणी असल्यामुळे आदित्यला अंगावर घ्यायला आवडत नव्हतं. छान गरम पाणी होतं, त्याला पूर्ण थंड करून ठेवलं होतं दिव्याने. तिचं विचारणं त्याने कुठे नेलं होतं म्हणून तिला अजूनच राग आला होता त्याचा. आली आपल्या मूळ पदावर, वाईल्ड कॅट कुठली. आदित्य मुद्दाम हसून म्हणाला. दिव्या पाईप टाकत टॉवेल घेत तरा रागाने जात होती. दिव्या हळू जा, पाय ओले आहेत कसरची. आदित्य काळजीने म्हणाला. पण ती ऐकेल ती दिव्या कसली. ती अजूनच स्पीड वाढवत जात होती की तिचा पाय त्या बाथरूमच्या स्टाईलवरून घसरला. आदित्य उठून लगेच धावला, पण तिला हाताला काहीतरी मिळालं आणि ती एकदम स्लो मोशनमध्ये खाली बसली. तिला पडलेलं बघून खरं तर आदित्यला खूप हसू आलं होतं, पण त्याने ते आवरलं. लागलं नाही ना कुठे याची काळजी होती. तो जवळ आला आणि दिव्याला चेक केला. तिला कुठेच काही लागलं नव्हतं. दिव्याच्या हाताला बाथरूममध्ये असलेलं कपाट लागलं होतं. तिने कपाटाला लगेच नमस्कार केला, कारण त्याच्यामुळेच आज चांगला प्रसाद मिळता वाचला होता. तसा हात देत आदित्यने तिला उठायला मदत केली. टॉवेल अंगावर लपेटून घेतलं होतं तिने. आदित्यने उचलून आणल्यामुळे तिने काहीच कपडे आणले नव्हते. ती तशीच पटकन बेडरूम मध्ये आली. दरवाजा आधीच बंद होता. नॉक केलेला आवाज येत होता, म्हणजे मेरी असणार माहित होतं तिला. पटकन ड्रेस चढवत तिने दरवाजा उघडला, तर मेरी नाश्ता घेऊन दरवाजात उभी होती. मेरी ये, दिव्या बेडकडे जात म्हणाली. चादर पार विस्कटून गेली होती. तिने पटकन काढून धुवायला टाकली. मेरीला दुसरी घालायलाही सांगितले. मेरीने नाश्ता ठेवून चादर घालून दिली. तिने आदित्यचे कपडे लगेच नेऊन आतमध्ये दिले, कारण दरवाजा बंद म्हणून आदित्य कसंही येऊ शकतो. नेमकी मेरी ती असायची तर पंचायत. आपल्यालाच लाज वाटेल तिला तोंड दाखवायला. मेरी गेली आणि आदित्य बाहेर आला, मुद्दाम फक्त टॉवेलवर. काय गरज होती याला असं यायची. दिले होते ना कपडे तिने. निदान अंतर्वस्त्र तर घालून येऊ शकत होता ना तो. पण नाही, त्याला दिव्याला पुरेपूर सतवायचं होतं म्हणून तो असं वागत होता. दिव्याने जाऊन पटकन दरवाजा बंद केला. आदित्य, तुम्हाला कळत नाही का? मी कपडे दिले होते ना, मग असे का आलात? दिव्याने त्याच्याकडे रागाने बघत विचारले. यावेळी तिला खरंच राग आला होता. दिव्या, तुझ्यासाठी राणी, तू मला असं कधी बघणार ना. तू स्वतःहून तर सांगणार नाहीस, म्हणून मग मी चालू. आदित्य मुद्दाम तिच्या मागून जवळ जात म्हणाला. दिव्याचा अंग एकदम शहारला. तिला काय करावं सुचेना. आगाऊ कुठला, नुसतं छळतो मला. ती एकदम अंग बारीक करून उभी राहिली. तिला वाटलं एवढ्या जवळ आला तर तिला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही तो. पण तो अतिशय आगाऊच होता. मिठी न मारताच दिव्याच्या बंद झालेल्या डोळ्यांना बघत होता, तेही हसत. तिच्यापासून तो दूर गेल्याचं जाणवतात दिव्याने हळूच डोळे उघडले तर साहेब शर्ट घालत होते. ती त्याच्याकडे न बघताच नाश्ता करायला टेबलवर बसली. तो यायच्या आधीच तिला नाश्ता पूर्ण करायचा होता. त्याची तयारी करून तो बाजूला बसला. तिची काही बघत होता तो मगापासून, पण काहीच बोलला नाही. एक घास भाजीमध्ये बुडवत त्याने दिव्यासमोर पकडला.
जणू काय त्याने स्वतःला नियमच लावून घेतला होता. दिव्याने त्याच्याकडे न बघताच तो खाल्ला. आता तिची वेळ होती त्याला भरवायची. तिनेही एक घास घेत आदित्य समोर धरला, पण बघत नव्हती त्याच्याकडे. आदित्यने तो घास तोंडात घेतलाच नव्हता. तसं दिव्याने त्याच्याकडे बघितलं. मुद्दाम करतात सर्व, ती मनातच म्हणाली. तसं आदित्यनेही तिच्याकडे बघितलं. हे तुला काही जबरदस्ती नाही, तुला वाटलं तरच तू भरू शकतेस, आदित्य म्हणाला. तरीही दिव्याने हात खाली घेतला नाही. तसं आदित्यने तिचा हात हातात पकडत आपल्या तोंडात तिच्या हातातला घास घेतला. दिव्याने त्याच्याकडे बघितलं. आदित्य फक्त तिच्याकडे बघून हसला. दिव्या मात्र काहीच बोलली नाही, कारण ती जेवढी वैतागत होती, त्याला मारत होती, तेवढं तो जास्तच करत होता. आता त्यांचं रुटीन चालू झालं होतं. दिव्याची मस्करी करणे हा जणू जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा आदित्य तिची प्रत्येक वेळी कळ काढायचा. मुद्दाम तिला काही गोष्टीत खिजवायचा. हो, पण नित्यनेमाने तिला घास भरवायला विसरला नाही. टू बी कंटिन्यू. कथा आता शेवटाकडे चालली आहे, याची नोंद घ्यावी. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा.